नमस्कार, मी सुनंदन लेले आणि माझ्यासोबत आहेत विक्रम साठे. त्यामुळे विक्रम आणि वेताळची जोडी आहे. तुम्ही 100% म्हणाल, अरे दरवेळेला तुम्ही मुंबईत असता तेव्हा 3 इडियट्स असतात. आमचे जे तिसरे आहेत रॅन्चो जे आहेत ते कुठे आहेत आत्ता? ते आता माझ्या मते कुठे आहेत रे? बँगलोरला आहेत. बँगलोरला आहेत. हां, त्यांना जरा डेंगीचा त्रास झाला होता, त्यामुळे ते रिकवर होऊन आता परत ही इज ऑन रोड. आणि ते म्हणजे त्या डासालाही कसं तरी होतंय की मी एवढा काम केलं. दास कुठे ऍडमिट झालाय बघायला पाहिला. अरे गले हा बोगले कामाला लागले. भोगले कामाला. डासाच्या चाव्याचा काही उपयोग नाही. डासांनी खूप प्रयत्न केले पण भोगलेंना ते थांबवू शकत नाहीत. पण आम्ही सांगतो की सेमीफायनलच्या वेळेला किंवा आत्ता मुंबईच्या मॅचच्या वेळेला आम्ही भोगल्यांना पकडायचा नक्की प्रयत्न करू. 100%. पण साठे, अहो काय वर्ल्ड कप म्हणजे धमाल चालली, काय चाललंय काय? काय मला काहीच कळत नाही. तुम्ही आता तुमचीच वाक्य आपण परत गेल्या 2 महिन्याची बघूया. इंग्लंड लुक्स लाईक अ व्हेरी गुड साईड वगैरे असा प्रेडिक्शन मीही केलं होतं. मी हेही म्हणलं होतं की ऍक्च्युली बघायला गेलं तर 11चे 11 लोक सगळं करू शकतात. हो हो, बॅटिंग बॉलिंग सगळं करू शकतात. फिल्डिंग, ॲडव्हर्टायझिंग सगळं करू शकतात. पण ग्राउंडवर आल्यावर शेवटी 3 बॉलर आणि 3 बॅट्समन काम करतात का ह्याच्यावर खेळ ठरतो. कारण गेल्या वेळेचे विजेते यार विक्रम कसे जिंकले होते. ते पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकताना काय त्यांनी इंग्लंडमध्ये धमाल केलेली होती. कसं नाट्यमय पद्धतीने लॉर्ड्सवरती त्यांनी पहिलं विश्वविजेतेपद मिळवलं. सगळ्याच गोष्टी धमाल होत्या. बेन स्टोक्स आला टीममध्ये आणि तरी म्हणजे दुर्दशा असा जो मराठीतला शब्द आहे ती अवस्था आहे. बेन स्टोक फक्तच आला हा प्रॉब्लेम. त्याचा स्ट्रोक बसलाच नाहीये. एक्झॅक्टली. मला असं वाटतं बॉल जर का असा सरळ येत असेल तर त्यांना नाही खेळता येत किंवा त्यांना त्याचा उपयोग करून घेता येत नाही. बॉल जर का हल्ला नाही तर हेच 4 फास्ट बॉलर जे इंग्लंडमध्ये असं वाटतं ओ वोक्स आणि मग स्टोक्स आणि मग मार्क वूड आणि मग सॅम करन, अरे बापरे व्हॉट अ बॅटरी ऑफ फास्ट बॉलर्स. इथे बॅटरी संपलेलीच वाटते रे. डिस्चार्ज. कारण एक वेळ न्यूझीलंड विरुद्ध ते हरले, भरपूर रन्स केलेले होते आणि न्यूझीलंडनी ते अशा चेस केले की जणू काही नाहीच म्हणजे काही. आणि त्याच्यानंतर जे ते मॅचेस हरलेत ते म्हणजे शॉकिंग आहे. इव्हन आजची श्रीलंकेची मॅच विक्रम साठे काय म्हणाल तुम्ही? बॉलिंगबद्दल तर आपण बोललोच. त्यांच्याकडे स्पिनर नाही आहेत. आदिल रशीद इफेक्टिव्ह नाही आहे. आज पण त्याला धोपटलाच आहे. पण मुख्य म्हणजे बॅटिंग रे. 150 ऑल आउट आहे आज. मला एक कळत नाही, तुमची स्ट्रेंथ ओपनिंग बॅटिंग आहे आणि आज इंडियाचा सक्सेस बघ. रोहित शर्मा सेटअप करून देतो, विराट कोहली बंद करतो. म्हणजे हे दार उघडतो, हा बंद करतो आणि मॅच संपते. त्यांच्या इथे दार उघडणारे जॉनी बेअरस्टो टाईपचे प्लेयर आहेत, बंद करणारे जो रूट आहे. हे दोघं वॉचमन आलेच नाही आहेत. आणि इव्हन बटलर पण त्याला वरती पाठवतच नाहीये. तो कॅप्टन आहे आणि तरी येऊ शकत नाहीये. ओपनिंग बॅटिंग तुमची अशी जी ज्याच्यामुळे तुम्ही इतक्या वेळ जिंकत होता ती जर का झाली नाही तर कसं काय व्हायचं. आणि जो रूट कुठे गेलाय? 3 नंबरला जो रूट विराट कोहलीचं काम करणार होता, तोही रन बनवत नाहीये. काय चाललंय काय लेले? नाही नाही नाही, खरंच कळत नाहीये. कारण अहो एक वेळ भारतीय संघाने वगैरे असं केलं ना तर आपण साले काढायला. पाकिस्तानचं आत्ता काय होतंय बघा. देवा रे देवा. म्हणजे माझी कन्फर्म न्यूज सांगू का तुला की बाबर आझम हा डोवाल साहेबांच्या मिटिंगचा प्रयत्न करतोय. कारण तो मला वाटतं आता इंडियन आर्मीच त्याला प्रोटेक्शन देऊ शकते, त्यांची आर्मी नाही देऊ शकते. पण तुला आठवतं ना एकदा आपण वसीम अक्रम बरोबर बसलो होतो, तो म्हणलं की अगर जीत गए तो मैं पहली फ्लाइट लेता हूँ, हार गए तो 2 महीने के बाद फ्लाइट लेता हूँ. तशातला भाग आहे. बाबर आझम आणि टीम हे पुढचे 2 महिने दुबईत असतील. तुला भेटायचं असेल, इंटरव्ह्यू करायचा असेल, दुबईला जा. पण इंग्लंडचं काय म्हणजे खरोखर आज इंग्लंडच्या विषयी थोडं बोलायला पाहिजे. कारण गत विजेते हा शिक्का घेऊन ते आलेले होते. टीम अशी दिसत होती की आपण म्हणत होतो अरे जरा बघा कितपर्यंत त्यांची बॅटिंग ऑर्डर आहे, संपतच नाही. वोक्स वगैरे सुद्धा कसली बॅटिंग करतात. वूडनी तर ॲशेसची एक मॅच जिंकून दिली. हे सगळं बोलत असताना अक्षरशः म्हणजे ते पहिले आप करत करत म्हणजे तुम्ही करा मी कधी करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि इंग्लंडकडनंही आहे. एक वेळ दुसऱ्या एशियन कंट्रीज जर का असत्या हे पैसे खाल्लेत, अरे हे केलं, हे फालतूच आहेत, यांची लायकीच नाही. अहो इंग्लंडबद्दल तुम्ही हे बोलू शकता का? ऑस्ट्रेलियासुद्धा आत्ता डामाडवलं आहे, थोडंसं रिकव्हरीच्या पाथवरती आहे.
पण इंग्लंडचं आव्हान जसं पाकिस्तानचं आव्हान कागदावरती म्हणायला आहे तसं इंग्लंडचं तसं सुद्धा नाही राहिलेलं. आता संपलंच म्हणायचं आता. आणि परवाच तू पाहिला असशील, मी फोटो टाकला होता ब्रेंडन मॅकलम आणि फ्लेमिंग बरोबर त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळेस मी ब्रेंडन मॅकलमला विचारलं की काय फरक पडला रे तुझ्या येण्याने इंग्लंड टीममध्ये आणि कसं काय हे बदललं चित्र. त्यांनी म्हटलं असं काही खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. इंग्लंड क्रिकेट वॉज स्ट्रक्चर्ड. आय ॲडेड अ लिटल बिट ऑफ फन. ॲग्रेसिव्ह क्रिकेट वॉज द आउटकम ऑफ दॅट. पण मला फनच दिसत नाही इंग्लंड क्रिकेटमध्ये आत्ता. कोणी हसतानाच दिसत नाही आहेत. बेन स्टोक नाराजच वाटतोय, जो तिकडे किती खुश असतो. म्हणजे बेसिकली तुम्ही जेवण दिलेलं नाही हे चांगलं. नाही काय काय कळतच नाही खरोखर. कारण आजची मॅच जर का पाहिली तर श्रीलंकेविरुद्धची 150 रनमध्ये ऑल आऊट झालेला आहे. एका बेन स्टोक्सनी काहीतरी थोड्याशा 40, 45, 50 धावाच्या अलीकडे करायचा प्रयत्न केला. बाकी सगळे भुईसपाट. एकेका बॉलरनी यांना त्रास दिलेला आहे आणि नंतर 2 आऊट चेस झालेलं आहे. म्हणजे एकदा पाकिस्तान हारला अफगाणिस्तान विरुद्ध, 2 आऊट त्यांनी 270-80 चेस केला. आणि आज श्रीलंका जी एकदम अडखळत होती, अहो त्यांचा कॅप्टन इंजर्ड झाला. त्यांचे 2 मुख्य बॉलर नाही आहेत टीममध्ये. कोण आहेत मला माहितीच नाही. अँजेलो मॅथ्यूज, मला वाटतं त्याला झोपेत ना उठ चल बाबा वर्ल्ड कप खेळायला चल असं करून त्याला पकडून आणलं. अँजेलो मॅथ्यूजने आज बरोबर बॉलिंग टाकली आहे. कारण हळू टाकतो ना. बेसिकली काय मार्क वूड वगैरे. परवा ह्याच्याबद्दल हारिस राव बद्दल वसीम अक्रम म्हणाला की तुम्हाला कंडिशन्स बदलले की तुमचे लेन्स बदलता आले पाहिजेत आणि त्यासाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळणं अवघड आहे. आणि ते तू पहा की चांगले बॉलर हे करू शकतात. अँजेलो मॅथ्यूज त्या टाईपचा बॉलर आहे जो खेळतो, कमी स्पीडनी टाकतो. आणि आयदर तुम्हाला बुमरा असायला पाहिजे की 140नी ते बुमरा यॉर्कर टाकला, बुमरा यॉर्कर टाकला. म्हणजे माझ्या हिशोबाने बुमरा हा वसीम अक्रम लेवल बॉलर झालेला आहे. आणि ह्या वयात तसं ह्यांची बॉलिंग क्लिकच होत नाही. मार्क वूड एक लेन टाकतो आणि मग त्यानंतर त्याचे बॉल टप्प्यावर पडतच नाही आहे. वेरॅज मला असं वाटतं की स्पिनर्सचा डेफिनेटली श्रीलंकेला हा पॉझिटिव्ह होणार आणि तीक्ष्णाला ह्यांना नाही झेपणार इकडे. पण खरंच कमाल वाटते की क्रिकेटमध्ये ज्या ज्या गोष्टींची तुम्ही अटकल मानता, वर्ल्ड कप चालू होत असताना खोटं कशाला बोलायचं, कबूल करायला पाहिजे हात वर करून अरे बाबा आमचा अंदाज चुकला. कारण इंग्लंडला हायेस्ट रेटिंग होतं की अरे बाबा ह्यावेळेला इंग्लंडची टीम जबरदस्त आहे. ॲशेस ते असे खेळले होते, आत्ता येताना साऊथ आफ्रिकेची सिरीज असे खेळले होते. अरे फटाका टीम आहे यार, केवढे ऑलराऊंडर्स आहेत त्यांच्याकडे. 100% ते शेवटच्या 4 येणार आणि त्या 4 बाहेर पडणारे ते पहिले झाले. पण ह्यांची आपण लाल करत होतो इंग्लंडची. आणि जे डार्क हॉर्स हे शब्द काढून टाकला पाहिजे आपण. कारण जी न्यूझीलंड 2-2 फायनल खेळते, चांगली खेळते, त्या न्यूझीलंडला आपण म्हणतो इट इज अ डार्क हॉर्स. कसलं डार्क हॉर्स? दे आर प्लेइंग बेटर क्रिकेट दॅन मोस्ट ऑफ देम. आपण न्यूझीलंडला कधीही डार्क हॉर्स म्हणायचं नाही आणि इंग्लंडला कधीही व्हाईट हॉर्स म्हणायचं नाही. कारण अफगाणिस्ताननी जबरदस्त धक्का दिलेला आहे. 2 मोठ्या संघांना त्याने हरवलेलं आहे. इंग्लंड 2 त्या मानाने साध्या संघांकडनं हरलेलं आहे. भारतीय संघाचा आत्तापर्यंत साठे, बाकी काही म्हणा तुम्ही, आपला तो बाळ्या आहे आत्ता, एवढं मान्य केलं पाहिजे. कारण 5 मॅचेस आणि 5 टॉप जिंकलेले. म्हणजे बोलू का नको बोलू, मला थोडंसं बोला. म्हणजे असं क्रिकेट मी खूप वर्षात नाही पाहिलंय की ज्यांची रोल प्ले दिलेले की तुमचं हे काम आहे आणि त्यांनी 100 दिवस ऑफिसमध्ये अटेंडन्स हवं होतं ते 100 दिवस आलेले आहेत. प्रत्येक मॅचमध्ये रोहित शर्माने स्टार्ट करून दिला आहे. आणि इंटरेस्टिंग काय की समोरचा जरी पडला तरी ते नॉट आऊट 80, नॉट आऊट 85 असं होतं. आणि तुम्ही नॉट आऊट 85 विराट कोहलीला दिला की म्हणजे काय श्रीखंड पुरी आहे हो, तो घेऊन जाणार. बरं नुसतं तसं नाही, इम्पॉर्टंट इनिंग्सला के.एल. राहुल आलाय, श्रेयस अय्यरनी हे केले आणि ते सगळं बॅटिंग बिटिंगचं सोडून द्या. अशी बॉलिंग अटॅक तुम्हाला म्हणजे काय बुमरा टाकतोय, काय शामी टाकतोय. परवाचं त्याचं जे आर्टिकल मी वाचलं, आपल्या पांडे साहेबांनी बहुतेक इंटरव्ह्यूमध्ये केलं होतं ते, की त्यांनी प्रॅक्टिस करताना 3-3 पिचेस बनवले होते आणि त्या 3 पिचेसमध्ये एकात ग्रास ठेवली होती, एकात ड्राय ठेवली, एकात डिफिकल्ट पिच ठेवली होती. आणि तो हे मध्ये जेव्हा गॅप होती तेव्हा तो प्रॅक्टिस करत होता. आणि त्याच्या बदरुद्दीन कोचनी सांगितलं की एक लक्षात घ्या, पैसे किती कमा पण पैसे तुम्ही खर्च किती करता स्वतःवर ते डिफाईन करतं किती मोठा इन्व्हेस्ट. आणि तुम्ही त्याला बाहेर ठेवला. आणि शमीनी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय सांगितलं की बाहेरनं सुद्धा मी आय वॉज एन्जॉईंग अदर पर्सन्स क्रिकेट.
ह्याच्यावर तर त्याची माइंडसेट किती चांगली बघा, आणि त्यांनी 5 विकेट काढल्या. आणि जडेजा, कुलदीप यादव, हॅट्स ऑफ टू रोहित शर्मा आणि राहुल द्रविड. काय जे ट्रोलिंग करत होते, KL राहुलला परत आणला, विश्वास दिला. आणि कुलदीप यादवला जो आपण ट्रस्ट केला नाही, तो माणूस किती महत्वाचा. आणि जडेजा म्हणजे काय, म्हणजे असं कॉटनमध्ये ठेवा त्याला, असं सांभाळा. त्यामुळे मला, आणि फिल्डिंग म्हणजे काय चाललंय काय. नाही खरंच. आता फक्त गणपती बाप्पा, सेमीफायनल आणि फायनल 2 मॅचेस असतात जिथे आपल्याला प्लस मायनस काही होता कामा नये. अशा वेळी फक्त वर्षाची साथ असेल, नाही तर मला तर काहीच प्रॉब्लेम वाटत. कारण या पार्श्वभूमीवरतीच विक्रम गंमत बघ की 2 दिवसाची मध्ये गॅप आहे, 27 आणि 28ची गॅप आहे. 29ला ह्याच इंग्लंड विरुद्ध आपण खेळतोय की इंग्लंड एकीकडे नोजडाईव्ह झाली आणि भारताचा टेक ऑफ झाला आहे. अशा वेळेला जे लखनौची मॅच आहे त्याच्याकडनं तुझी अपेक्षा काय? मला तर ज्या हिशोबाने इंडियन टीम खेळतीये त्या हिशोबाने काही चेंज ऑफ गार्ड होईल अशातलं वाटत नाही. रोहित शर्माचं मला खूप कौतुक आहे. फॉर्ममध्ये नसताना आणि फॉर्ममध्ये असताना त्यांनी जो स्वतःला रोल दिलाय की मी तोडणार, बिनबाद 80 केला की टीम जिंकणार, हे तो कन्सिस्टंटली करून मला काहीही चेंज ऑफ प्लॅन वाटत नाही. उलट मला असं वाटतं की मार्क वूड, म्हणजे लखनौला इंडिया इंग्लंडच आहे ना, हो, म्हणजे त्या बॉलर्सनी घाबरून राहायला पाहिजे. फक्त मला असं वाटतं की श्रेयस आणि KL राहुल या दोघांनी कितीही चांगले खेळत असो तरी 50-50 रन केल्या पाहिजेत. कारण असा एक दिवस नक्की येईल की जेव्हा 2 for 3 होऊ शकतो, आणि त्यावेळेस तुम्ही तयार आहात का नाही ह्याच्यावर आपले पुढचे सामने ठरतील. अगदी बरोबर बोलतो विक्रम. कारण सगळ्यांना अशी भीती वाटते की अरे आपला चांगला परफॉर्मन्स अगोदर व्हायला लागला का, आर वी पिकिंग अप टू अर्ली. घाई करू नका. माझं म्हणणं दरवेळेला असं असतं की थोडासा धीर धरा. आपण दरवेळेला नकारात्मक विचारांकडे जायची काही गरज नाही. सेमीफायनलचा विचार आत्तापासून करू नका. अजून 4 मॅचेस लीगच्या आहेत आणि त्याच्यातल्या सगळ्या मॅचेस आता परत म्हणायला लागेल चांगल्या आहेत. त्याचं कारण असं आहे, श्रीलंका मी थोडा विचार असा करत होतो की अरे बाबा त्यांना एवढे धक्के लागलेत. कॅप्टन जो होता तो त्यांचा गेलेला आहे, पथिराना होता तो गेलेला आहे, हासरंगा वगैरे तर नाहीच आहेत. अशा वेळेला ती टीम कशी खेळला. अहो इंग्लंडला दणका दिला त्यांनी. त्यामुळे मुंबईच्या मॅचला सुद्धा मजा येणार आहे. आणि ॲब्सोल्युटली. आणि मुख्य म्हणजे काय सुनंदनजी, आपण म्हणतो ना की पीक बरोबर आहे, पीकिंग वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आता आपलं पिकलंय. आपण व्यवस्थित पिकला आहोत. आणि जसा विनिंगचा मोमेंटम असतो तसा लुझिंगचाही मोमेंटम असतो. जर का तुम्ही एक मॅच हारला तर त्या मोमेंटममुळे दुसरी मॅच पण हारू शकता, तिसरी हारू शकता. तर गिवन अ चॉईस मला विनिंग मोमेंटम परवडला ना, त्यामुळे काही घाबरायचे कारण नाही आहे. पिकिंग झालेलं आहे आणि ते सस्टेन करण्याचं काम आहे, ज्याच्यासाठी राहुल द्रविड, रोहित शर्माची प्लॅन चांगला वाटतं. आंबे पिकलेत आणि त्याचा सीझन टिकू शकतो बस असं तुम्ही म्हणू शकता. आणि तुमच्यासारखी ओळखी असतील महाराष्ट्रात तर तो 6-6 महिने जातो. त्यामुळे मी एवढंच म्हणेन, आत्ताच्या घडीला ह्या सगळा वर्ल्ड कप जे तुम्ही म्हणत होता की अरे हा बोरिंग होतोय, अरे हा एकतर्फी होतोय, नाही अजिबात नाही. कारण एकीकडे मोठ्या टीमला धक्के लागत आहेत आणि चांगले दणदणीत धक्के लागत आहेत. अफगाणिस्तानने परवा ज्या तडफेनी मॅच जिंकली, मला तर तो सुखद धक्का होता. श्रीलंकेने आज इंग्लंडला ज्या स्टाईलमध्ये मारलेलं आहे, बरं नाणेफेक हरली म्हणून त्यांचं असं झालं वगैरे काही नाही. बटलर जिंकला होता, टॉस जिंकलेला होता, बॅटिंग घेऊन बँगलोर सारख्या ठिकाणी त्यांचा एवढा कमी स्कोर झाला. याला म्हणतात क्रिकेटचे जलवे, जे कोणालाही शांत बसून देत नाहीत. नेदरलँड्स काल त्यांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध, पण मित्रा साऊथ आफ्रिकन टीम जरा काय म्हणजे कालच्या एका इंटरव्ह्यूमध्ये क्लासनने असं सांगितलं की मी स्पिन बॉलिंग हा साऊथ आफ्रिकन स्पिनर्सकडनं शिकलो. म्हणजे मला असं वाटतंय की साऊथ आफ्रिकन स्पिनर्स असे हे आहेत कुठे की याच्यानं तो इतका शिकलो. पण काय बॅटिंग आहे. क्विंटन डिकॉक म्हणलंय की आता मी फक्त T20 क्रिकेट खेळणार आहे आणि मी फक्त फ्रँचाईज क्रिकेट खेळणार आहे, मी टेस्ट सोडणार, सगळं सोडणार, इथे वन डेमध्ये जे धुतोय तो, म्हणजे त्यांनी खरं म्हटलं तर ऑल फॉर्मॅट किंग आहे क्विंटन डिकॉक. आणि 2 वर्ष त्याच्याकडे नक्की आहे. पण ज्या हिशोबाने बॅटिंग चालू आहे, एक्सप्लोजिव्ह, तीच एक भीतीदायक टीम आहे. एक्सप्लोजिव्ह टीम आहे, खऱ्या अर्थाने एक्सप्लोजिव्ह टीम आहे. त्यांना सुद्धा एक पराभवाचा धक्का लागलेला आहे. त्यामुळे हा वर्ल्ड कप एका वेगळ्या अर्थाने गाजतोय असं मला वाटतं. याच्यातली मजा वाढते असं वाटतं.
हां थोडंसं हे मान्य आहे की 4 टीम कोण यायची शक्यता आहे, त्याचं थोडंसं आता म्हणजे कॉम्पिटिशन थोडीशी सेटल होत चालली आहे. म्हणजे निम्मावरती असा ओपन वर्ल्ड कप वाटत नाही. 4 किंवा 5च टीम या पहिल्या 4साठी धावपळ करतील आणि आता कुणी हातात आलेली दोरी सोडेल असं वाटत नाही. भारत आहे, न्यूझीलंड आहे, दक्षिण आफ्रिका आहे आणि ऑस्ट्रेलियन्सला तर माहिती असतं की हळूच थोडंसं दार किलकिलं ठेवलं की ते असं 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 उघडत 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 आत कसं यायचं. तो आहे ना त्यांचा, आहे ना पुष्पा. वॉर्नर काका, बस ते महत्वाचे आहेत. कारण या सगळ्यांचंच असं आहे की भारतात खेळायचा अनुभवा कामी येतोय. असं म्हणलं तर बेस्टोचं काय, बटलरचं काय. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट गृहीत धरू नका. भारतीय संघ कुठलीही गोष्ट गृहीत धरत नाही आहे. आत्ताच्या घडीला फक्त एकच आहे की हार्दिक पंड्या हा अजून 2 मॅचेस खेळू शकणार नाही आहे अशी बातमी कळते आहे. त्यामुळे तो थोडासा फक्त तोटा आहे. 100% तो तोटा मोठा आहे, कारण त्याच्यामुळे सीमरचा इश्यू होतो आणि मग आणि एक प्युअर बॅट्समनचाही इश्यू होतो. ते चौथा सीमर कोण आहे हा नक्की प्रॉब्लेम आहे. हार्दिक पांड्या इज द की. पण आता सूर्यकुमार यादवला बघ, तुला बॉलिंग शिकवता आली जर का 2-4 ओव्हर, पण मला असं वाटतं की ही इज अ गुड रिप्लेसमेंट. आता फक्त शार्दूल खेळवतील की नाही हा पण प्रश्न पडला. नाही, आता अवघड होणार आहे. कारण शमीला परवा एक संधी दिली, त्यांनी जबरदस्त बॉलिंग केली, 5 विकेट त्यांनी काढल्या. सिराज बुमराह जबरदस्त टाकतायत, कुलदीप आणि जडेजाची जोडी चांगली टाकते. त्यामुळे तुझे मगाशी म्हणला खूप आहे चेंज ऑफ गार्ड्स होईल असं वाटत नाही. नाही, मला पण नाही वाटत आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये सगळे मित्र जमलेले आहेत. कॅमेरा मागेही आमचे मित्र समीर जोशी थांबलेले आहेत. त्यामुळे आता जरा मसाला ताक प्यायची वेळ झालेली आहे. त्यामुळे आता जे आहे ते आम्ही लखनौमधनं तुमच्याशी बोलू. आणि अर्थातच साठे, आपल्या दर्शकांना जरा सांगा की मुंबईत अजून 2 मॅचेस आहेत. एक श्रीलंकेची आहे, एक सेमीफायनल आहे. हो हो हो, तिकीट मागवू नका म्हणजे. एक वेळ साठ्यांची तुमची चांगली मैत्री असली तर ते 11त खेळवू शकतील. कारण एवढे त्यांनी शो केलेले आहेत आत्ता वर्ल्ड कपचे की त्यांना तेवढं जमू शकेल. टीममध्ये ते खेळवू शकतात. चेष्टा अपाट, मुंबईत अजून 2 मॅचेस आहेत. त्यावेळेला आम्ही आमच्या लाडक्या मित्रालाही हर्षा भोगलेला आणण्याचा प्रयत्न करू. साठेंचं नवीन आश्रम आहे, त्याचं खरं रूप हे आज संध्याकाळी रेकॉर्डिंग करतोय म्हणून आम्ही दाखवत नाही आहोत. त्यामुळे एकदा दिवसाच्या वेळेला जय हो जय हो, त्यामुळे साठेंच्या आश्रमाचं एक नवीन रूप तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याची मानसिक तयारी ठेवा, कारण धमाल येणार आहे एवढंच सांगतो. त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. फक्त त्याच्याकरता आमचा फेसबुक पेज, आमचं यूट्यूब चॅनल, आमचं इंस्टाग्राम जरा फॉलो करायला विसरू नका. कारण काय आहे, आता हा जो टप्पा चालू होणार आहे वर्ल्ड कपचा, क्या बात आहे विक्रम. मजा. त्यामुळे मजा घेऊया, आनंद घेऊयात. आणि आता भारतीय संघाची विश्रांती वगैरे झालेली आहे. आता वर्ल्ड कपला परत एकदा ते जोरात आपलं कॅम्पेन चालू करणार आहे. त्यासाठी मी आता लखनौला जातो आणि लखनौहून रिपोर्टिंग करतो. बाय बाय.